शहरातील जुनी मिल कंपाऊंड परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटात एका कामगाराचा पाय गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली। सहारा गन हाऊस येथील साहित्य वाहनात ठेवताना हा स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार केदारनाथ सिद्धप्पा छत्रे वय 53 असे जखमी कामगाराचे नाव आहे। ते सहारा गन हाऊस येथे काम करत असल्याचे सांगण्यात आले। जुनी मिल कंपाऊंड परिसरातील रोड लगतच्या शॉपिंग सेंटरमध्ये सहारा गन हाऊसचे दुकान आहे। तेथून MH45 N 3813 क्रमांकाच्या वाहनातून काही साहित्य वाहतूक करण्यात येत होते। सायंकाळी साधारण 6:21 सुमारास संबंधित कामगार साहित्य वाहनाच्या डिक्कीत ठेवत होते। त्यावेळी अचानक साहित्य खाली पडून मोठा स्फोट झाला। या स्फोटात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली। घटनेनंतर काही काळ मदत यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते तथा शिखर पहार या फाउंडेशनचे प्रमुख राज सलगर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी कामगाराला आपल्या वाहनातून सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले। वेळेत उपचार मिळाल्याने जखमीची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे। प्राथमिक माहितीनुसार संबंधित साहित्यामध्ये गंधक असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। गंधक हा ज्वलनशील पदार्थ मानला जातो, त्यामुळे अशा प्रकारच्या साहित्याची वाहतूक आणि साठवणूक नियमांनुसार करण्यात आली होती का याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान या घटनेची अधिक चौकशी सुरू असून संबंधित यंत्रणांकडून तपास केला जात आहे।